मित्रांनो, माझं नाव आहे सूरज कदम आणि व्हिजन क्लबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बघा, मागच्या वर्ष आपण काय बघितलंय की सोलार सिस्टम म्हणजे सूर्यमालेबद्दल आपण खूप छान माहिती बघितली आहे. सोलार सिस्टम मध्ये सूर्य सेंटरला, मध्यभागी आणि त्याच्या बाजूला ग्रह फिरतात हे पण बघितलं. आता या व्हिडिओमध्ये, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की विश्व किती मोठं आहे. विश्वात आपण हळूहळू खालती खालती येत राहतोय. बघा, आपण पहिलं आकाशगंगेबद्दल माहिती मिळवली, नंतर सूर्यमालेबद्दल माहिती मिळवली, सूर्यमालेबद्दल सगळी माहिती मिळवली. आता या व्हिडिओमध्ये आपण पृथ्वीबद्दल म्हणजे आपल्या घराबद्दल, आपण कुठे राहतो, पृथ्वीवर राहतो, तर या आपल्या घराबद्दलची आपण आता ही माहिती मिळवणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण मुख्यतः पृथ्वी आणि पृथ्वीसोबत काय दुसरं, पृथ्वी आणि वातावरण, पृथ्वीवरचं वातावरण काय असतं ते आपल्याला याच्यामध्ये बघायचं. ठीक आहे, वातावरण काय असतं आणि चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तर त्याबद्दल पण आपण बघणार आहोत, माहिती बघणार आहोत. तर पृथ्वीला काय म्हणतात, अर्थ. वातावरणाला काय म्हणतात, ॲटमॉस्फिअर म्हणजे ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, स्पियर म्हणजे काय, गोल. तर पृथ्वीच्या गोलाभोवती जे आहे त्याला ॲटमॉस्फिअर असं म्हणतात. आणि आपला मून, याबद्दल आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर ठीक आहे, तर आता आपण जाऊया पृथ्वीवर. ठीक आहे, आपण कुठून आलो, विश्वातनं आलो, सोलार सिस्टम किंवा सूर्यमालेत आलो, सूर्यमाला बघितली पूर्ण, थोडं सगळ्यांचं माहिती मिळवली. आता आपल्या घराबद्दल, आपण आपला घर म्हणजे कोणतं घर, पृथ्वीबद्दल आता माहिती भेटू. पृथ्वी बघा कशी सुंदर दिसते. जेव्हा तुम्ही अवकाशात जाल तर अशी पृथ्वी छान आपल्याला भेटणार आहे. आणि पृथ्वी कशी दिसते बरं, तुम्हाला लक्षात यायला असेल, थोडंसं तुम्ही गोट्या खेळल्या असतील घरी, तर एका निळ्या गोटीसारखी दिसते आपल्याला पृथ्वी. असं निळसर एकदम पाणी दिसतं त्याच्यातलं, आणि त्यात जमिनीचे खंड दिसतात, बरोबर आहे की नाही. तर हे जे आहे, ही पृथ्वी आपली आहे. आणि हे बाजूला हे बघा, पांढरं आजूबाजूला दिसतात, ते काय आहे, ढगत. म्हणजे हे वातावरणातले आपले ढग जे आपल्या पृथ्वीभोवती असतात, अशी ढगं पण इथं दिसतात. ही पृथ्वी आहे आपली. ठीक आहे, आता आपण काय करूया, पृथ्वीबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. तर ही पृथ्वी आपण इथे ठेवली आहे, बरोबर आहे. तर पृथ्वीची माहिती काय आहे, पृथ्वी काय आहे, अंडाकृती गोल आहे. आकार काय आहे पृथ्वीचा, अंडाकृती गोल. तर बघा, असं जर बॉल घेतला तुम्ही, वरतून जर असं दाबला तर वरच्या दोन बाजू चपटणार की नाही, तसा आकार पृथ्वीचा आहे. पृथ्वी ही वरतून दोन्ही बाजूने चपटून अशी केलेली अशी अंडाकृती आकाराची आहे. ओके, तर पृथ्वी गोल आहे का, पूर्ण गोल दिसते, बरोबर आहे, पण पृथ्वी थोडीशी अंडाकृती आहे. पृथ्वीला एकच उपग्रह आहे, तो म्हणजे उपग्रहाचं नाव काय आहे, चंद्र. आपण बघितलंय गुरु, शनी यांना खूप सारे उपग्रह आहेत, पण पृथ्वीला किती आहेत, एकच आहे, त्याचं नाव आहे चंद्र. आता बघा, पृथ्वीला मजेशीर गोष्ट, आपण सूर्यमालेच्या याच्यामध्ये बघितलं, व्हिडिओमध्ये बघितलंय की पृथ्वी, सगळे ग्रह हे सूर्याभोवती फिरतात, पृथ्वी पण सूर्याभोवती फिरते. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्याला किती दिवस लागतात, 365 दिवस लागतात. याला काय म्हणतात, परिभ्रमण असं म्हणतात, बरोबर आहे. काय म्हणतात, पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्याला परिभ्रमण म्हणतात. तर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरणाऱ्याला काय म्हणतात, परिभ्रमण असं म्हणतात. आणि पृथ्वी स्वतः भोवती पण फिरते. कशी फिरते, अशी स्वतः भोवती जेव्हा फिरते त्याला काय म्हणतात, किती वेळात फिरते, ही 24 तासात फिरते स्वतः भोवती, आणि त्याला काय म्हणतात, परिवलन असं म्हणतात. ठीक आहे, सूर्याभोवती फिरते, परिभ्रमण 365 दिवस, स्वतः भोवती फिरते, परिवलन 24 तास. आलं लक्षात, विसरायचं नाही. 365 परिभ्रमण, 24 तास परिवलन. ओके, तर आता पुढे जाऊया. पृथ्वी आता दिसते इथं, बरोबर आहे. आता निळं दिसतंय, निळं म्हणजे काय, निळं जे दिसतंय ते काय आहे, पाणी आहे. आणि जे दुसरा खंड दिसतंय, जमीन दिसते, ती जमीन आहे. पृथ्वीवर एकूण
70% पाणी आहे आणि फक्त 30% जमीन आहे. किती टक्के पाणी आहे? 70%. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. 70% पृथ्वीवर पाणी आहे आणि फक्त 30% जी उरलेली आहे तिथं जमीन आहे. ठीक आहे. आणि त्या 30%मध्ये असे हजारो म्हणते आपण किती भरपूर सारे असे देश तयार केलेत आपण मानव जातीने. अमेरिका झालं, युरोप झालं, युरोप हा खंड झाला, UK झालं, जर्मनी झालं, रशिया झालं, पाकिस्तान, इंडिया, चायना, हे सगळे असे वेगवेगळे देश आपण तिथे तयार केले या 30% जमिनीवरच. बरं का, मजेशीर गोष्ट. आता बघा, आता काय दिसतंय बघा इथे तुम्हाला. पृथ्वी आपण बघितली होती खूप दुरून. आता जवळून जरा झूम करून एकदम अशी बघितली तर काय दिसतंय बघा. हे जे इथपर्यंत पृथ्वी दिसते, काय दिसतीये? पृथ्वी दिसतीये इथं, हे या इथपर्यंत. बरोबर. इथून काय होतंय तुम्ही बघितलं असेल, इथून असा एक निळा पट्टा दिसतोय वरती, थोडासा दिसतोय की नाही, या रेषेच्या वरती निळा पट्टा दिसतोय. ती जमीन आहे का? जमीन इथपर्यंतच आहे. हा निळा पट्टा काय दिसतोय? काय दिसतोय? तर ही आपल्या पृथ्वीभोवती एक हवेचं आवरण आहे, हवेचा एक थर आहे. असे भरपूर थर आहेत. हवेच्या आवरणाला किंवा हवेला काय म्हणतात? वात असं पण म्हणतात ना आपल्या संस्कृत भाषेत किंवा. तर वाताच्या आवरणाला काय म्हणणार? वातावरण. वातावरण. तुरीचं वरण, डाळीचं वरण आहे का? नाही. कशाचं वरण आहे? वाताचं वरण आहे, म्हणजे आवरण आहे, म्हणजे वातावरण आपण त्याला असं म्हणतो. बरोबर आहे. तर वातावरण काय आहे? पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या मोठ्या थराला वातावरण असं म्हणतात. बरोबर, लक्षात ठेवायचं. वातावरण. ठीक आहे. वातावरणामध्ये कोणते वायू असतात? आता मला सांगा, वातावरणामध्ये कोणते कोणते वायू असतात? सांगता येईल का कुणाला? कोणते कोणते वायू असतात वातावरणामध्ये? सगळ्यांना माहिती आहे की प्राणवायू जो आहे तो तर असणारच ना. प्राणवायू तर असणारच. ऑक्सिजन ज्याला आपण म्हणतो तो असणारच. तर दुसरा कोणता आहे? तर बघा, आपल्याला वाटत असेल की वातावरणात प्राणवायूच असतो जास्त किंवा ऑक्सिजनच असतो. असं नाही. सगळ्यात मोठा वातावरणात जो वायू आहे त्याचं नाव आहे नायट्रोजन. नायट्रोजन. ठीक आहे. नायट्रोजन. याची टक्केवारी किती आहे माहिती आहे का? सगळं जेवढं वातावरण आहे त्याच्या 78% काय आहे? नायट्रोजन आहे. किती टक्के? 78% नायट्रोजन आहे पृथ्वीच्या वातावरणामध्ये. विसरायचं नाही. त्यानंतर 2 नंबरला जो येतो, म्हणजे हा याचा आहे पहिला नंबर वातावरणामध्ये. दुसरा नंबर कोणाचा आहे? तर ऑक्सिजनचा आहे. ऑक्सिजन म्हणजे काय म्हणतो आपण? प्राणवायू पण म्हणतो ना. आपल्याला जे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी किंवा जगण्यासाठी कोणता वायू लागतो? प्राणवायू लागतो, जो त्याला आपण ऑक्सिजन म्हणू. त्याची टक्केवारी किती आहे बघा? 21%. म्हणजे 21% काय आहे? ऑक्सिजन आहे. नायट्रोजन झालं 78%, ऑक्सिजन झालं 21%. आणि बाकीचे वायू, राहिलेले जेवढे पर्सेंटेज आहेत किंवा टक्केवारी आहे त्याच्यात बाकीचे वायू असतात. त्या बाकीच्या वायूमध्ये सगळ्यात मोठा म्हणजे याच्यानंतर 3रा नंबरला असलेला, पण फारच छोटा आहे यांच्या तुलनेनं, त्याचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. किंवा मी आता फक्त त्याचं सूत्र लिहिणार आहे. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, याला CO2 असं म्हणतात. बरोबर. तर तो किती आहे? 0.03%. किती? 0.03%. हे बघा इथं लिहिलेलं. ठीक आहे. तर 0.03% काय आहे? हा कार्बन डायऑक्साईड आहे. 0.03%. ठीक आहे. हा कार्बन डायऑक्साईड आहे. ठीक आहे. आलं लक्षात? सगळ्यात पहिलं नायट्रोजन, दुसरा ऑक्सिजन, तिसऱ्या क्रमांकाला फार कमी याच्यात असलेला हा कार्बन डायऑक्साईड. इतर वायू, या वातावरणात इतर वायू पण आहेत, ते म्हणजे आर्गॉन, वाफ, धूळ इत्यादी. तर हे लक्षात आलं? सगळ्यांच्या लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. वातावरण पृथ्वीला खास का बनवते? आता वातावरणाची गरज काय?
वातावरण नसलं तर चालतंय का? चालतंय का? चालतंय असेल, चालतंय का? नाही. तर वातावरण आपल्या जगण्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे बघा. आपल्याच नाही तर प्राणी मात्र या आपल्या वनस्पती झाडं या सगळ्यांच्या जगण्यासाठी किंवा सजीवांसाठी म्हणलं तरी आपल्याला चालेल, फार महत्वाचं आहे वातावरण. वातावरण काय करतं? वातावरणामुळे पृथ्वीवर जीवन शक्य आहे. पाणी, हवा, तापमान हे सर्व वातावरणामुळे संतुलित आहे. म्हणजे बघा जे जलचक्र म्हणतो की आपण बघणार आहेत, ते पाऊस का पडतो किंवा ऋतू का बदलतात, हे सगळ्या गोष्टी वातावरणामुळे होतात. त्याच्यावर वातावरणाचा खूप मोठा आधार असतो. इतर ग्रहावर असे वातावरण नाही, म्हणून तिथे जीवन आहे का? दुसऱ्या ग्रहांवर नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पृथ्वी ही अशा जागी आणि त्याच्या म्हणजे योगायोगानं बघा बरं का, आपल्याला किती छान असं वातावरण भेटलं, त्याच्यामुळं या ग्रहावर जीवनाची निर्मिती झाली. आपण जगायला मानवाची निर्मिती झाली आहे त्या जगावर. कशामुळे? फक्त वातावरणामुळे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर. त्यामुळे वातावरण खूप गरजेचं, खूप महत्वाचं. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया आपण. वातावरण म्हणजे काय? आता आपण बघितलं वाताचं किंवा हवेचं आवरण. ते हवेचं आवरण मध्ये पण असे थर आहेत बघा. खालचा थर, त्याच्यावर 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 असे 4-5 थर आहेत. किती थर आहेत? 5 थर आहेत. हे जे आपण म्हणतोय ना, दिसतंय ना, हे असे थर आहेत. ठीक आहे, तर आपण पहिलं बघूया, त्यांची नावं बघूया सरळ सरळ. एक तर ट्रॉपोस्फियर, सगळ्यात खालचा, जिथं आपण राहतो, इथं ढग, पाऊस, वारा, हवामान होतं. त्यांच्यानंतर स्ट्रेटोस्फियर, इथं ओझोन वायू. आता आपण ते पण बघूया. आता नंतर मेझोस्फियर, इथं उल्कापिंड, जे वरतून येतात ना उल्का, आपल्या याच्यात धूमकेतू पडला म्हणतात, धूमकेतू, तर तो येऊन जो खाक होतो तो या थरामध्ये होतो. थर्मोस्फियर हा चौथा, त्याच्या वरचा म्हणजे इथं असलेला हा थर्मोस्फियर, आणि त्याच्या वरती म्हणजे एक्झोस्फियर. असे 5 वातावरणाचे पट्टे आहेत, पट्टे म्हणता येईल. ठीक आहे, तर पहिला बघूया. पहिला आपण काय आहे? ट्रॉपोस्फियर. ट्रॉपोस्फियर म्हणजे काय? आपण इथून जर उंच 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 गेलो तर किती उंच जाईल? 18 किलोमीटर पर्यंत जेव्हा जातो तेव्हा त्या पट्ट्याला, खालू आपल्या जमिनीपासूनच्या 18 किलोमीटरच्या पट्ट्याला काय म्हणतो? ट्रॉपोस्फियर. इथं काय होतं? इथंच फक्त ढग आढळतात. ढग जे बघा, ढग याच्या वरती जात नसतात, किंवा आपल्याला वाटतं किती उंच बाबा ढग, किती उंच दिसतात ढग, त्याच्यावरती दिसतात, पण या 18 किलोमीटरच्या वरती काहीच नसतं. ढग हे सगळ्यात खालती इथपर्यंतच. याच्यावरती काय ढग आहेत का? नाही. त्याच्यावरचा जो पट्टा आहे तो म्हणजे 11 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या पट्ट्याला काय म्हणतात आपण? स्ट्रॅटोस्फियर असं म्हणतात. स्ट्रॅटोस्फियर म्हणजे जिथं ओझोन मध्ये बघितले ना तुम्ही, ऐकलं असेल की ओझोन वायू काय करतो? आपल्याला, पृथ्वीला सूर्यकिरणाच्या जे त्याचे हानिकारक सूर्यकिरण असतात, तो ओझोन नष्ट करून टाकतो आणि आपल्याला त्या हानिकारक किरणापासून वाचवतो. म्हणजे हा कोणता हे आहे? ओझोन वायू. ओझोन वायू कुठं असतो? तर या स्ट्रॅटोस्फियर मध्ये, या थरामध्ये असतो, जो की 11 किलोमीटर ते 50 किलोमीटरचा पट्टा आहे. आलं लक्षात? त्याच्या वरचा कोणता आहे? मेझोस्फियर. मेझोस्फियर मध्ये काय होतं? उल्का किंवा जो धूमकेतू म्हणजे ना, धूमकेतू आला, उल्कापिंड पडल्यावर तर काय होतं? उल्कापिंड पडलं तर बरंच नुकसान पृथ्वीचं होतं. तर त्यामुळे काय होतं? हे बघा, पृथ्वी, डायनासोर तुम्ही ऐकलेले, तर उल्कापिंड पडूनच डायनासोर बिचारे सगळे मेले, बरोबर आहे. तर उल्कापिंडापासून संरक्षण आपलं कोणी जर करत असेल तर हा जो थर आहे हा करतो. हा मेझोस्फियर आहे ना, तो आपलं उल्कापिंडापासून संरक्षण करतो. जेव्हा वरतून उल्कापिंड येतो, याच्यात इतका वातावरणाचं हे असतं, गर्दी असते, की वातावरणात तो जाळून टाकतो आणि नष्ट त्या उल्कापिंडाला करून टाकतो. तर त्याच्या वरचा जो थर आहे, आता हा थर 80 किलोमीटर पासून चालू होतो ते 800 किलोमीटर पर्यंत असतो. याला काय म्हणतात? थर्मोस्फियर. बरोबर आहे. थर्मोस्फियर म्हणजे काय करतो? इथे अंतराचे स्पेसेस जातात. तुम्ही बघितलं, सगळ्यांची नावं तर तुम्हाला पाठायचं आहे. आपल्या अंतराळ जो भारतीय वंशाचे आहेत त्यांचं सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, राकेश शर्मा, हे सगळे आपले
भारतीय वंशाचे ॲस्ट्रॉनॉट आहेत ना, अंतराळवीर आहेत, ते ISS या पृथ्वी भोवती फिरणाऱ्या लॅबमध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये ते जाऊन आलेले आहेत अंतराळवीर म्हणून. ती प्रयोगशाळा कोणत्या याच्यामध्ये फिरते, तर या थर्मोस्फिअर म्हणजे या पट्ट्यामध्ये फिरते. बघा, पहिलं ट्रोपोस्फिअर, नंतर स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मेझोस्फिअर, नंतर थर्मोस्फिअर. हे अंतरानुसार ठरलेले आहेत. किती अंतर आहे, किती वर गेलं तर कोणता पट्टा लागतोय, हे याच्यातनं आपल्याला कळतंय. आणि सगळ्यात शेवटीचा जो आहे तो आहे एक्झोस्फिअर. एक्झोस्फिअर म्हणजे काय, सगळ्यात बाहेरचा थर. एक्झो म्हणजे बाहेर, एक्झो ए म्हणजे बाह्य. तर एक्झोस्फिअर म्हणजे काय, सगळ्यात बाहेरचा थर. याच्या पुढे गेलं तर तुम्हाला अंतराळ लागणार, तिथं हवा नसणार, हवा खूप कमी असणार. ते कितीपर्यंत असणार, हवेचे कण बघा 1000-1500 किलोमीटर पण दूर असतात पृथ्वीच्या, पण ते फार कमी असतात. फार विरळ अशी हवा असते, तुम्हाला श्वास पण घेता येत नाही, काहीच नाही घेता येत तिथं. तर असं हे वातावरणाचे पट्टे आहेत. सगळ्यात छान हवा कोणतं, सगळ्यात खालच्या थरामध्ये. त्याच्यानंतर गेलं तर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होईल असा. त्याच्यानंतर आपल्याला श्वासच घेता येणार नाही असं. याच्यानंतरचं वायू असेल पण आपल्याला श्वास घेण्यात काहीच शक्य नाही असा. हे 5 थर वातावरणाचे बनतात. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. आता बघूयात की पृथ्वीचे, तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वीचं आपण वेगवेगळे आपल्याकडं ऋतू आहेत. तर पृथ्वीचे ऋतू कशामुळे बदलतात, कोणाला माहिती आहे का? बरं, मीच सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, पृथ्वीचा थोडासा अभ्यास आधी आपण करून घ्या, म्हणजे आपल्याला ऋतू कसे बदलतात ते कळेल. तर पृथ्वी जेव्हा फिरते, आपण स्वतःभोवती फिरते, बरोबरच. पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरते, पण अशी फिरते का, नाही, तर अशी थोडीशी तिरपी फिरते. आता बघा, माझ्याकडे एक गोल आहे पृथ्वीचा, तो मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर बघा, हा गोल आहे, बरोबर आहे. तर हा असा फिरतोय का गोल, जेव्हा तुम्ही उभं असं ठेवाल तेव्हा कसा फिरतोय, थोडासा तो तिरपा फिरतोय. असा तिरपा लावलेला आहे ना पृथ्वीचा गोल. तर खरीच पृथ्वी जर तुम्ही अवकाशातून पाहाल तर पृथ्वी अशी थोडीशी तिरपी फिरते, ती अशी झुकलेली आहे. तर पृथ्वी तिच्या अक्षावर सुमारे किती टक्के, 23.5% अंशावर झुकलेली, अशी थोडीशी तिरपी, अशी सरळ नाही आहे, अशी तिरपी, अशी गोल फिरते ती. ठीक आहे, म्हणजे ती सरळ उभी फिरत नाही, तर ती थोडी तिरपी फिरते. बघा, फार सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं का, पृथ्वी थोडीशी तिरपी फिरते. त्या तिरप्या फिरल्यानं काय होतं बघा. आता बघा, पृथ्वी काय करते, स्वतःभोवती तर फिरतेच. कोणाभोवती फिरते, सूर्याभोवती. आता बघा, हा सूर्य आणि ही पृथ्वी. आलं लक्षात. आता ही तिरपी आहे. तर वृक्षाचं हे इक्वेटर जे आहे, म्हणजे आपण जे पृथ्वीचा जो 2 भाग केले या इक्वेटरने, तर वरचा भाग आणि खालचा भाग असं पकडू. आपण कोणत्या भागात राहतो, इकडच्या वरच्या भागात राहतो, बरोबर. आणि जे रशिया, जिथं बर्फ पडतात तिथं अजून जास्त वरच्या भागावर राहतात जिथे देश लोक. तर जेव्हा पृथ्वी या सूर्य या बाजूला आहे आणि पृथ्वी या बाजूला आहे, त्या सगळ्यात महत्वाचा एक फरक दिसतोय बघा. ह्या तिरपा असल्यानं काय होतंय की जेव्हा सूर्याची किरण पृथ्वीवर पडतात, पृथ्वीवर अशी सूर्याची किरण पडतात, बरोबर. तर मला सांगा, याच्यातली सगळ्यात जास्त लांब लाईन कोणती आहे किंवा रेष कोणती, ही वरची ना. म्हणजे काय होतंय, प्रकाश खूप दूर हे करतोय आणि इथं प्रकाश कमी पडतोय किंवा उष्णता सूर्याची कमी जाते. आणि इथं काय होतंय, उष्णता जास्त जाईल. का, कारण सूर्याच्या जवळ आहे हा भाग. हा भाग सूर्याच्या जवळ आहे का, नाही, हा भाग सूर्याच्या दूर आहे. मग इथं उष्णता जास्त असणार की कमी असणार, इथं उष्णता कमी असणार, इथं जास्त असणार. आलं. जास्त असणार म्हणजे कोणता ऋतू असणार, इथं कोणता असणार, उन्हाळा असणार. जिथं जास्त ऊन तिथं उन्हाळा, जिथं कमी ऊन तिथं हिवाळा. आलं लक्षात, ना. उन्हाळा
जिथं सूर्याचा जास्त प्रकाश पडतोय, सूर्याची उष्णता जास्त भेटते, तिथं उन्हाळा. जिथं सूर्याचा प्रकाश कमी पडतोय, गरम कमी आहे, तिथं हिवाळा. आणि इथं तर सूर्य दिसतच नाही बघा हा. म्हणून म्हणतो ना आपण की अरे तो ध्रुव असतो ना, उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुव, तिथं 6-6 महिन्याची रात्र आणि दिवस असते. तर इथं जेव्हा अशी फिरते तर या इथं जर तुम्ही असाल तर तुम्हाला सूर्य केव्हा दिसणार नाही, 6 महिने तरी दिसणारच नाही. जेव्हा पृथ्वी अशी फिरवून त्या साईडला येईल तेव्हा तुम्हाला सूर्य दिसेल. या इथं राहणाऱ्या माणसाला काय होणार, याच्याकडे रात्रच होणार नाही, याच्याकडे दिवसभर 24 तास दिवसच असणार, कारण सूर्य जातच नाही. सूर्याची किरण नेहमी फिरतात, त्याच्यावरच राहतात. किती फिरलं तरी पण सूर्याची किरण आहेतच त्याच्यावर. म्हणजे दिवस मावळतोय का तिथं, नाही. बरोबर आहे की नाही? तर ह्याच्यामुळं पृथ्वीच्या जे इक्वेटर आहे त्याच्या खालच्या दिशेला उन्हाळा आहे, तर वरच्या साईडला काय आहे, हिवाळा आहे. आता बघूया आता मजेशीर काय होतंय. तर आता ती फिरत फिरत पृथ्वी या साईडनं आली आणि जो सूर्य आहे तो त्या साईडला गेलाय. बरोबर आहे. आता काय होतंय, वरती काय होतं, पहिलं हिवाळा होता, खालती उन्हाळा होता. आता काय होतंय, तर आता सूर्याचे प्रकाश जे आहेत ते आता डायरेक्ट इथं जास्त पडतोय वरच्या भागात. आणि जो खालचा भाग आहे त्याला खूप टाइम लागतोय, त्याला खूप वेळ लागतोय, तो अंतर जास्त झालंय आता. तर यामुळे इथं काय होणार, इथं जास्त राहणार की कमी राहणार, इथं आता कमी झालं ऊन. इथं काय होणार, जास्त राहणार की कमी, जास्त. मग इथं जास्त आहे तर काय होणार, उन्हाळा. पहिलं त्या आधीच्या याच्यामध्ये काय बघितलं आपण, इथं हिवाळा होता. आता इथं काय होतं, इथं कमी पडतंय तर इथं हिवाळा असणार. पहिलं इथं काय होता, उन्हाळा होता 6 महिने. आता हिवाळा आलाय. बघा पहिल्याच्या स्लाइड मध्ये इथं दिवस होता, आता काय झाली, इथं रात्र. इथं रात्र होती, आता इथं काय झालंय, दिवस. म्हणजे 6 महिने इथं दिवस, 6 महिने इथं रात्र आता झाली. आणि इथं पहिलं हिवाळा होता, आता काय झालाय, उन्हाळा. इथं पहिलं उन्हाळा होता, आता काय झालाय, हिवाळा. तर ह्या तिरप्या असल्यामुळं, पृथ्वी तिरपी असल्यामुळं काय होतंय, पृथ्वी तिरपी असल्याने काय होतंय, ऋतू बदलत आहेत. बरोबर आहे की नाही? तर बघा, हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. आपल्याकडे किती ऋतू आहेत, आपल्याकडे किती ऋतू आहेत, 3 ऋतू आहेत आपल्याकडं. तुम्हाला खरं खरं सांगू, भारत आणि काही अजून देश सोडले तर भरपूर देशांमध्ये फक्त 2च ऋतू असतात. किती असतात, फक्त 2 ऋतू, हिवाळा आणि उन्हाळा. तर हे पावसाळा काय भानगड, पावसाळा भानगड काय. आपल्याकडे केव्हा पाऊस पडतो, जून पासून चालू होतो, ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस पडतो. त्याला मान्सूनचा पाऊस म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? तर मान्सूनचा पाऊस किंवा पाऊस कसा पडतो हे आपल्याला माहिती पाहिजे. पाऊस कसा पडतो हे माहिती का तुम्हाला? भरपूर लोकांना माहिती पण असेल. बरोबर. तर आपण बघूया आता पाऊस कसा पडतो. ठीक आहे. तर पाऊस जास्तीत जास्त काय आहे, सगळ्यात जास्त पृथ्वीवर पाणी कुठे आहे सांगा मला? समुद्रात आहे की नाही, की नदीत आहे? समुद्रात आहे. 70% पाणी म्हणतो ना आपण जमिनीवर आहे किंवा पृथ्वीवर आहे, ती कशावर आहे, समुद्रामध्ये आहे. तर समुद्रात काय होतं, सूर्याचा प्रकाश त्याच्यावर पडतोय आणि त्या सूर्यप्रकाशामुळे काय होतंय, पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. त्या उष्णतेमुळे आपण गॅसवर पाणी ठेवलं तर काय होतं, वरती वाफा निघतात की नाही, तसंच या सूर्याच्या उष्णतेमुळे जे समुद्राचं वरचं पाणी आहे त्याचं वाफामध्ये रूपांतर होतं. याला काय म्हणतो आपण, याला आपण बाष्पीभवन म्हणतो. काय म्हणतो, बाष्पीभवन, किंवा इंग्रजीमध्ये इव्हॅप्युरेशन म्हणतात. वेपर म्हणजे वायू, किंवा ज्याला पाण्याची वाफ याला म्हणतात वेपर. तर इव्हॅप्युरेशन म्हणजे काय, बाष्पीभवन, गरम होऊन त्याची वाफ बनणे, पाण्याची वाफ बनणे म्हणजे इव्हॅपोरेशन. आता हे वरती येऊन काय होतं कडे, त्याचं ढग तयार होतात. बघा हे ढग तयार होत आहेत की नाही, झाले की नाही? म्हणजे ढग काय असतात, नॉर्मली तुम्ही जर ढगात जाऊन बघाल ना तर काहीच नसतं, फक्त वाफ असते. पाण्याची वाफ म्हणजे काय, ढग. ढग काय असतात, पाण्याची फक्त वाफ असतात. आता हे जे ढग आहेत हे हवेमुळे काय होतात, जमिनीकडे जातात. गेले तिकडे गेल्यानंतर काय झालंय, आता बघा 2 प्रकारचे ढग आपण पाहतो की नाही, एक असतं पांढरं ढग आणि काळं ढग.
पांढरं ढग म्हणजे काय, नुसती वाफ, त्याच्यात पाण्याचं प्रमाण जास्त नाही. काळं ढग म्हणजे काय, वाफ पण पाण्याचं प्रमाण खूप असं भरलेलं आहे की आता तो पाणी पाडणार असा जो ढग असतो तो असतो काळा ढग. तर काळा ढग जो इथं आला आणि जेव्हा तो थंड होतो, तुम्ही बघितलं असेल आपल्या गॅसवर आपण पाणी ठेवतो, पाण्यावर प्लेट ठेवतो, प्लेट जेव्हा गॅस बंद केलं 15-20 मिनिटांनी काय होते, पाणी प्लेट अशी वर घेतली की तुम्हाला पाणी दिसते तिच्या खालतून. काय होतं, पाण्याची वाफ जी चिटकलेली आहे ती थंड झाली आणि त्याचं पाण्यात रूपांतर झालं. तसंच काय होतं इथं, हे जे ढग आलेले आहेत ते पहिलं तर गरम होऊन आलेले तिकडनं, आता इथं आल्यानंतर काय होत आहेत, थंड होत आहेत. थंड होत आहेत म्हणजे पाण्यात रूपांतर होत आहे, त्याचं पाण्यात रूपांतर होत आहे म्हणजे काय होतंय, आता पाणी खाली पडणार, थेंब 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 करून खाली पडणार. त्याला आपण काय म्हणतो, पाऊस म्हणतोय की नाही, पाऊस की नाही. तर आता तो पाऊस इथं जमिनीवर पडतोय, खालती पडला. आता पाणी काय, पाण्याचं पडलेल्या पाण्याचं काय होतं बरं, पाणी काही मूर्त आपण पाण्याला प्यायला घेतो, बऱ्याच गोष्टी पण खूप जास्त जे पाणी आहे ते काय होतं, नदी नाले ओढे असं करत 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 अखेरीला नदीत मार्गे, नदीच्या मार्गे परत समुद्रात येतं ते पाणी. म्हणजे पाणी कुठून गेलं बघा, इथून गेलं इथं, इथून गेलं इथं, इथून पडला पाऊस, पावसाचं पाणी पडलं नदी नाल्यामध्ये, नदीच्या मार्गे पाऊस पाणी कुठं आलं, या समुद्रामध्ये, परत ते बाष्पीभवनाद्वारे परत ढगात रूपांतर झालं. म्हणजे काय होतंय, चक्र तयार झालंय ना, पाणी फिरत राहतंय, पाणी फिरतंय. पाणी म्हणजे काय, जल, फिरणे म्हणजे काय, चक्र तयार होणे, म्हणजे काय, याला म्हणतात आपण जलचक्र आपण असं म्हणतो, आहे की नाही. या पाण्याच्या फिरणाऱ्या या गोष्टीला, याला आपण काय म्हणतो, जलचक्र म्हणतो. तर हे केव्हाच आपण विसरायचं नाही. आता समजून सांगितलंय तुम्हाला, खूप खूप व्यवस्थित लक्षात ठेवायचं याला, ठीक आहे. चला पुढे जाऊया. तर हे बघा, आता आपण बघितलं पृथ्वीबद्दलची माहिती, पृथ्वी पण बघितली होती. आता आपण काय बघणार, चंद्र बघणार. चंद्र दिसतोय का बघा, चंद्र कसा दिसतोय बघा, असा दिसत ना, पौर्णिमाला बघितलं असणार आहे असं तुम्ही चंद्र, आहे की नाही. चंद्र हा काय आहे, आपला उपग्रह आहे, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया, ठीक आहे. तर चंद्राबद्दलची माहिती घ्या. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. तसे आपण रॉकेटने सोडलेले भरपूर उपग्रह आहेत आपल्याकडे, पण हा नैसर्गिक म्हणजे निसर्गाने दिलेला आपल्याला चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे, जो पृथ्वीभोवती फिरत असतो. जसं आपण सूर्याभोवती फिरतो, म्हणजे आपण म्हणजे पृथ्वी, तसं पृथ्वीभोवती कोण फिरतं, चंद्र फिरतो. तर तो आपला उपग्रह आहे. चंद्र हा स्वतःचा प्रकाश देत नाही, तो सूर्यप्रकाश परिवर्तन करतो. म्हणजे आपल्याला बघितलेलं, अरे चंद्र रात्री बघतो आपण, चंद्र काय चमकतोय जबरदस्त, खूप छान वाटतोय की नाही. पण चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. तर हा काय होतं, आपण जसं आरशावर लाईट मारला तर काय होतं, लाईट परत तिथून बाहेर पडतो ना, आपल्याच तोंडावर येतो आरशावर मारला. तसंच काय होतं, सूर्याचा प्रकाश हा चंद्रावर पडल्यानंतर तिथून तो परिवर्तित होतो आणि तिथून निघून आपल्या पृथ्वीवर येतो. मग आपल्याला काय वाटतं, अरे चंद्र काय चमकतोय, चंद्र स्वतः चमकतोय का, नाही, सूर्याचे प्रकाश पडला म्हणून तो चमकतोय. ठीक आहे. तर चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का, नाहीये. चंद्र पृथ्वीपासून साधारण 3,84,000 किलोमीटर दूर आहे. बघा, कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर हेच अंतर जवळपास 3,500-4,000 होईल. पण जर इथून जर चंद्रावर जायचं असेल चालत तर किती अंतर जावं लागेल, 3,84,000 किलोमीटर तुम्हाला जावं लागेल. इतका चंद्र दूर आहे, इतका दूर आहे, ठीक आहे. चंद्रावर हवा, पाणी आणि वातावरण आहे का, नाही आहे. जसं आपल्याला आपण म्हणतो ना, वी आर फॉर्च्युनेट इनफ, म्हणजे काय, आपण खूप नशिबान आहो की आपल्या पृथ्वीवर आपल्याला वातावरण आहे, त्या वातावरणामुळे आपलं संरक्षण होतं, आपल्याला भरपूर काही चांगल्या गोष्टी भेटतात. तसं चंद्राचं आहे का, चंद्र बिचारा अनलक्की माणूस आहे, त्याला स्वतःचं वातावरण असं काहीही नाही आहे, वातावरण नाही आहे याला, ठीक आहे. चंद्राचा पृष्ठभाग खडका आणि खड्ड्याने भरलेला आहे, कारण उल्कापिंड इथे थेट आढळतात. आता आपण याच्या वातावरणाच्या याच्यामध्ये बघितलं होतं बघा, मेझोस्फिअर जो तिसरा लेअर होता, तो काय करतो, उल्कापिंड जेव्हा येतात त्याला पृथ्वीवर येण्याच्या आधीच जळून टाकतो, आहे की नाही.
म्हणजे पृथ्वीचं रक्षण होतं त्या उल्कापिंडामुळं. तसं चंद्राचं नाही आहे. चंद्राला कोणी वाचवणारं नाही बिचाराला, वातावरणच नाही आहे, त्याच्यामुळे वाचवणारं नाही. त्याच्यामुळं जेव्हा कोणता असा हे येतो, दगड किंवा उल्कापिंड येतो, तो डायरेक्ट येऊन धडकतो चंद्राला. आणि या हजारो वर्षाच्या उल्कापिंड येऊन धडकण्याच्या क्रियेमुळे काय झालंय, इथं छोटे 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 असे खड्डे तयार झालेले आहेत. तुम्हाला खूप सारे खड्डे या उपग्रहावर, चंद्रावर दिसतील. तुम्ही आता ज्या दुर्बिणीने बघाल ना, तर तुम्हाला हे मोठे मोठे खड्डे आपल्या इथून पण दिसतात. तर हे खड्डे कशामुळे तयार झालेले आहेत? कारण तिथं वातावरण नाही आहे, आणि वातावरण नसल्यामुळे काय होतं की डायरेक्ट जे उल्कापिंड येतात आणि पडतात, त्याच्यामुळे खड्डे पडतात. अनेक खड्ड्यांनी भरलेला आहे. चंद्राचा आकार बदलल्यासारखा दिसतो, पण चंद्राचा आकार बदलतो का? नाही. तर चंद्र काय होतो, चंद्र थोडासा पृथ्वीपासून पण जेव्हा फिरतो पृथ्वीच्या आजूबाजूने, तेव्हा त्याचं अंतर थोडंफार चेंज होत राहतं. तर जेव्हा तो सूर्याचा प्रकाश ज्या भागावर पडतो त्याच्यानुसार त्याची चंद्रकोर आपल्याला दिसते. त्याच्यामुळे आपल्याला वाटते की चंद्रच कमी होत चाललाय काय, पण तसं होतंय का? नाही. चंद्र कमी किंवा जास्त होत नसतो. तो प्रकाश त्याच्यावर कमी पडल्यामुळे आपल्याला फक्त चंद्राचा काही भाग दिसतो आणि आपल्याला चंद्रकोर दिसते ती, किंवा पूर्ण चंद्र दिसतो एखाद्या वेळेस, पौर्णिमेच्या वेळेस. तर चंद्र आकार बदलत नाही, पण चंद्र आकार बदलताना दिसतो, त्याला आपण चंद्रकोर असं म्हणतो. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर भरती आणि आहोटी होते. पण आपल्याकडे समुद्र नसल्यामुळे तुम्हाला ते माहिती नसेल, पण 15-15 दिवसाला समुद्राचं पाणी एकदम कमी होतं आणि 15 दिवसानंतर एकदम वाढतंय. 15 दिवसानं परत कमी होतं, 15 दिवसानं परत वाढतंय. हे कशामुळं? तर हे चंद्रामुळे होतं. चंद्र जर जवळ आला ना पृथ्वीच्या ज्यावेळेस, तेव्हा काय करतं, चंद्र पृथ्वीच्या समुद्रातलं पाणी ओढण्याचा प्रयत्न करतं आणि पाणी किनाऱ्यापासून दूर जातं. जेव्हा चंद्र दूर गेला तर त्याची ओढण्याची पॉवर कमी झाली, तर पाणी वापस येतंय. मग परत 15 दिवसानं चंद्र जवळ येतोय, परत पाणी पाठीमागायचं. असं पाणी आहोटी आणि भरती ही चालू राहते समुद्रांमध्ये. हे समुद्र किनारपट्टीवर राहणाऱ्यांना माहिती आहे. आपल्याला माहिती नाही, कारण आपण तिकडे राहत नाही. तर ही कशामुळे होतं? भरती आणि आहोटी ही चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे होते. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवर भरती आहोटी होते. ठीक आहे, आलं लक्षात? विसरायचं नाही. ठीक आहे. आता बघा, चंद्र आपल्याला काय वाटते नेहमी की चंद्र असा पृथ्वी आहे आणि चंद्र का एवढा असेल, इतक्या जवळ असेल, पण चंद्र एवढा जवळ आहे का? नाही. तर बघा, ही आहे पृथ्वी, एकदम छोटा दिसतोय की नाही, तेवढी मोठा आपण गोल बघितला होता, त्याचं छोटं रूप आहे. आता एवढ्या छोट्या वेळेस चंद्रावर जायचं तर बघा, इतकं दूर जावं लागतं. किती आहे हे इथं दिसतोय का तुम्हाला? ठिपका, हा जो ठिपका आहे तो चंद्र, हा जो मोठा बॉल दिसतोय तो सूर्य. या प्रमाणात तुम्ही गेलात तर इतका दूर चंद्र आहे. वाटतो खूप जवळ, पण आहे इतका दूर. तर बघा, एवढी मोठी पृथ्वी आहे, एवढं मोठं अवकाश आहे, एवढं मोठं विश्व हे आहे. त्यामुळे याची आपल्याला माहिती जास्तीत जास्त करून घ्यायची आहे. तर आपण सूर्यमालेची बघितली माहिती, आता आपण पृथ्वीची माहिती बघितली. अजून मजेशीर गोष्टी या पृथ्वीवरच्या आपण अभ्यास करणार आहोत, मजेशीर गोष्टी पाहणार आहोत. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.